नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहरं या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघूयात. मागाठाणे मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे सध्या नॉट रिचेबल आहेत. मुलाला उमेदवारी मिळाली नाही, त्याच्यामुळे प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल आहेत का, अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात. स्थानिक महायुतीच्या उमेदवारांकडून प्रकाश सुर्वे यांची तक्रार केली गेली आणि तक्रार आल्यामुळे पक्षश्रेष्ठी सुर्वे यांच्यावर नाराज झाले. प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आणखी तपशील देतील. शुभम. रिद्धी, खरं तर एक मोठी बातमी सध्या मुंबईमधून समोर येताना दिसून येत आहे. शिंदेचे एक आमदार हे सध्या नॉट रिचेबल असल्याचं समजून येत आहे. खरं तर 2 दिवस आधी महायुतीची जी नंदनवन या ठिकाणी बैठक झाली, ज्यामध्ये शिंदेना 90 जागा महायुतीकडनं देण्यात आल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच प्रकाश सुर्वे खरं तर आपल्या परिवारासहित अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं समजून येत आहे. नेमके प्रकाश सुर्वे गेले कुठे आहेत? सेनेचा एक आमदार हा अज्ञातस्थळी रवाना झालेला आहे आणि मात्र याचं कारण असं समजून येत आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना योग्य तेवढी त्यांच्या मुलासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तिकीटे नाही मिळाले. विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे की त्यांना 4 तिकीटे हवी होती, ज्याच्यातलं एक तिकीट हे राज सुर्वे यांना हवं होतं आणि त्यांना 4ही तिकीट मिळाली नाहीयेत. म्हणून प्रकाश सुर्वे हे सध्या नाराज आहेत आणि नॉट रिचेबल आहेत. इतकंच नव्हे तर आता स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वे यांची तक्रार ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे आणि पक्षश्रेष्ठी हे पक्षशिस्तीची कारवाई ही देखील करू शकते असं देखील समजून येत आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळपासूनच नेमकं प्रकाश सुर्वे कुठे गेले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शिंदे मात्र नाराज देखील असल्याचं समजून येत आहे. इतकंच नव्हे तर मग प्रकाश सुर्वे यांनी त्या रात्री मतदारसंघात 3.5 वर्षानंतर कोणत्या तोंडाने फिरायचं ही खंत देखील त्या रात्री व्यक्त केली होती असं देखील आपल्याला समजून येत आहे. शुभम, आता जसं तुम्ही म्हणालात की महायुतीच्या उमेदवारांकडून सुर्वेंची तक्रार केली आहे, नेमकी कशा संदर्भातली तक्रार आहे ज्याच्यामुळे त्यांच्या मुलाला या उमेदवारीला मुकावं लागलंय? अर्थातच उमेदवारी ही मिळाली नाही हा महायुतीचा निर्णय होता, पण स्थानिक महायुतीचे जे नेते आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार, मग ते भारतीय जनता पक्षाचे असो ते शिवसेनेचे असो, ते ज्यावेळेस नामांकन भरायला उमेदवारी अर्ज भरायला गेले होते त्यावेळेस स्थानिक आमदार म्हणून महायुतीचा एक वरिष्ठ नेता मुंबईचा हा प्रकाश सुर्वे त्यावेळेस उपस्थित नव्हते. ते कोणाचा फोनही घेत नाहीयेत, ते कोणाच्या फोनचं उत्तरही देत नाहीयेत. राज सुर्वे हे देखील नॉट रिचेबल आहेत. अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत आणि कुठेतरी याचा सर्व सूर हा प्रकाश सुर्वे नाराज असल्याचं दिसून येत आहेत आणि म्हणूनच त्यांनी तक्रार जी आहे ती आज सकाळी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं समजून येत आहे. जी शुभम, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.